कार्य असं है कि मैं म्हणतो तुम्हारे जैसे वीर पैदा होना इस भारत माता के धूल में, तुम्हारे जैसे वीर पैदा होना इस भारत माता के धूल में, और वही धूल की कीमत की हमने सत्कार के फूल में। आता सरांचा वाढदिवस झालेला आहे, त्यावेळेस आम्ही बजाजनगरला सर माझा कार्यक्रम होता, त्यामुळे तर सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक अभिषेक एक शेर सांगतो मी की सरांचं कार्य आणि प्रेम त्यांनी, तुमने अपने कार्य और प्यार से भर दे सबके दिलों के गड्ढे, तुमने अपने कार्य और प्यार से भर दे सबके दिलों के गड्ढे, इसलिए तुम्हारे आगे पीछे रहते तुम्हारे चाहने वाले के अड्डे, तुम्हारे पे खुश है सब, तुम्हारे पे खुश है सब जवान होया बुड्ढे, तुम्हारे पे खुश है सब जवान होया बुड्ढे, इसलिए बाबा हिंदुस्तानी कहते हैं आपको हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे।
करण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार आहे? या पावसाळी अधिवेशनामध्ये मी पहिल्यांदाच आमदार झालेला असताना सभागृहामध्ये मला माझ्या सभापतींनी जी बोलण्याची सातत्याने संधी दिली, त्या संधीच्या माध्यमातून या मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळण्याच्या भावनेतून आमच्या मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न असो, पिकाचा प्रश्न असो, शेतकऱ्याच्या विम्याचा प्रश्न असो, किंवा द्रुतगती महामार्ग संभाजीनगर ते पुणे असो, किंवा शासनाच्या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना असो, याबद्दल खऱ्या अर्थानं त्याला चालना मिळावी, ती गतिमान व्हावी, लोकांना लवकरात लवकर सुविधा मिळाव्या, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून 80,000 कोटीचे उद्योग या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले गेले, देवेंद्रजींनी दिले. त्यासाठी योग्य पायाभूत सोयी सुविधा, आमच्या येथील लोकांना रोजगार, जिथले उद्योग, ज्या मातीतले उद्योग त्या मातीतल्या माणसाला काम, ही भूमिका घेऊन या सभागृहात मांडण्याचं काम केलं. दीन दलित उपेक्षित पीडितांच्या प्रश्नांना वाचा फोडणं, त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून भूमिका मांडणे या सभागृहात केले. आणि त्यामुळे निश्चितपणे मग तो नुसतं तेवढंच नाही, या देशाच्या, या मराठवाड्याच्या विकासाला चालना, पायाभूत विकासाला चालना मिळणे, दुसरी एकीकडं आमचा इतिहास, आमची संस्कृती, आमच्या कला या त्यांचं पुनर्वसन होणं, पुनर्जीवित होणं, ही भूमिका घेऊन मग आम्हाला आमच्यावर वर्षानुवर्ष राज्य केलेले आदिलशाह असो, मुघलशाह असो, निजामशाह असो, बाबर असो, इंग्रज असो, यांनी आमच्या डोक्यात आणि छातडावर जे पीक लावलं, त्यांच्या संस्कृतीचं ते पीक नष्ट करण्याचं काम मी करतोय. म्हणूनच मी खुलताबादची रत्नपूर मागणी केली. रत्नपूर हे नाव आमच्या इतिहासातलं पौराणिक नाव आहे. औरंगजेब हे आक्रमक होते, बाबर हे आक्रमक होते, त्यांच्या इतिहासाला घेऊन आम्हाला जगायचं नाहीये. आणि त्यामुळं येणाऱ्या काळात माझा इतिहास, माझी कला, माझ्या मातीतली कला, माझ्या मातीतला इतिहास, माझ्या मातीतली संस्कृती याचं जतन करण्याची खऱ्या अर्थानं मी भूमिका घेतलेली आहे. आणि त्या भूमिकेला सर्व जनता मला साथ देते, त्याचा मला खूप अभिमान आहे. पण सर, इम्तियाज जलील म्हणतात आता यश नाव बदलण्याचं, नामांतरण करण्याचं एवढंच भारतीय जनता पार्टीने संजय केनेरकरला मध्ये हे आता एवढंच राहिलेलं असं ते सांगतात, तुमच्यावर आरोप करतात. काय सांगणार? आज तुम्ही सुभेदारी विश्रामगृहामध्ये मोहन मिसाळ बहुदिवसीय संगीत अकादमी या कलाला तुम्ही दाद दिली आणि आज या कार्यक्रमाला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने ही घोषणा केलेली आहे. ते पूर्ण शहरमध्ये कार्यक्रम चालणार आहे, काय सांगणार? माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन मिसाळ बहुउद्देशीय संगीत अकादमीने जो उपक्रम मोहन गणेश मेळाव्याच्या नावानं रुजू करण्याचा, ही कला परत जिवंत करण्याचं काम मीनाताई मिसाळ, संकपाळ शिरसाट तर माझे जुनेच मित्र आहे आणि त्यांनी जे मेळ्यासाठी योगदान दिलं, त्याच्यात बरीच मंडळी मेळ्यासाठी योगदान देणारं, गौतम हे सगळे, यांचं नाव डोंगरे, सुभाष निर्मळ, ही सगळी मंडळी आहे, यांनी मेळे जिवंत ठेवले होते. परंतु कालांतरानं परिस्थिती बदलली आणि लोकांच्या आवडीनिवडी बदलायला लागल्या टी व्हीमुळं. आणि टी व्हीमुळं खऱ्या अर्थानं लोककलाचा ऱ्हास झाला आणि या लोककलेला परत एक नवं स्वरूप, नवं चैतन्य देण्याच्या भूमिकेतून माननीय देवेंद्रजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जो उपक्रम हाती घेतला, मी तुमचं कौतुक करतो सर्वांचं. आणि मी या मेळ्यांचं तुमच्याकरता पालकत्व घेतो. निश्चित तुम्ही या संस्कृतीतली, मातीतली कला
खऱ्या अर्थानं जिवंत करण्याचं काम करताय आणि त्याबद्दल मला खूप आनंद झाला. आणि येणारा काळ ठरवेल, परत एकदा मेळे बघायला लोक जमतील आणि त्याची प्रेरणा तुम्ही असाल हे मला ठणकावून सांगा वाटेल. एवढंच यावेळेस बोलतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद. सर